गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आठ दिवस कसे गेले कळलंच नाही ना. वय ग, दरवर्षी असंच होतंय. विसर्जनाचा दिवस कधी येतोय ते कळत बी नाही. होय, खरंय बाई. अगं बरं ऐका, आपण लवकर डाळ वाटून घेऊयात, म्हणजे ऐनवेळी निघताना प्रसाद तयार नाही असं व्हायला नको. हा होय. ना आज गणपती विसर्जन आहे, जरा लवकर या. मी कारखान्यावर नाही येतो लवकर, तर तुम्ही बाकीची सगळी तयारी करून ठेवा. हो. शीतल, अगं हो, शांत हो, रडू नकस. दरवर्षी गणपती येतात आणि 8 दिवसांनी जातातच. अगं ही प्रथा आहे आणि प्रथेप्रमाणे आपल्याला वागावं लागतेच का नाही. तुम्ही दरवर्षी असंच करता. मग आता कसं करायचं तूच सांग. मला नाही माहित, पण विसर्जन नाही करायचं. हाय का आता? अगं असं करून कसं चालल? अहो, तुम्ही तिचं काय ऐकू नका, तिचं दरवर्षीच आहे ते. हे तू गप जरा. शीतल, अगं असं रडून काय उपयोग होणार आहे का? आणि हे शितले, अगं पुढच्या वर्षी गणपती परत येणारच आहेत की. नाही, मला काय माहित नाही, पण आता विसर्जन नाही करायचं. अगं कसं होणार या पोरीचं काय कळतच नाही. मी काय म्हणतोय नाना, आपण 8 दिवसाचा गणपती बसवतो, त्याच्याऐवजी 10 दिवसाचा बसवला तर काय होईल? आता 8 दिवसांना रडतीये, नंतर 10 दिवसांना रडत बसेल. आता तिला वाईट वाटतंय, त्याला आपण काय करणार? तिच्यामुळे आता मला पण कसतर व्हायला लागले. तू ना काके दरवेळेस तिची बाजू घेतीस. जरा काय बोललं केलं काय पुळका येतो तुला तिचा. सौरभ, माझा ऐका, आपण 10 दिवसाचा गणपती बसवूया की. अरे जितू, 10 दिवसाचा गणपती बसवण्यापेक्षा आपण त्याला एकदा नीट समजून सांगूया. काय ना तुम्ही समजावून सांगणार? राहू दे. तुम्ही सांगा तिला समजवून. मी समजवत बसलो तर माझा दिवस इथंच जाईल. दिवसभर तुम्ही आहे आणि ती आहे, बस समजवत. टॅलेंट काय केल्यावर आर्मीत भरती होता येतं? हा, तुम्हाला आर्मीत भरती व्हायचंय? टॅलेंट मी ठरवलं तरी ते शक्य का आता? मग काय केलं ना आर्मीत भरती होईल असं काय विचारताय? राजासाठी विचारतोय. काय केल्यावर राजा आर्मीत भरती होईल? भैया, आपण काहीच करू शकत नाही. त्यानं नीट परीक्षा दिल्या तरच आजा भरती होईल. ते आजा करलच, पण आपल्याकडनं पण काहीतरी हालचाल करा आणि आजाची भरती फिक्स करून टाका. अहो भैया, तसं आपल्या हातात आहे व्हय. अरे मग घ्या हातात, काय पाहिजे ते करा, वाटेल तेवढे पैसे भरा. अहो भैया, असं पैसे भरून आर्मीत भरती नाही होता येत. असं कसं होता येत नाही? हा, त्या आजानं आपल्याकडनं पैसे नेले होतेच ना? नेले होते, पण काम झालं का?
असं नाही होत भैया. अरे मग काहीतरी करा आणि त्या आजाला भरती करा. पण आपण का आजा भरती होण्याचा एवढा विचार करतोय? आजा भरती होण्याचा नाही, आजा गावातनं बाहेर जायचा. म्हणजे म्हणजे ये बस सांगतो. लवकरात लवकर आजा आर्मीत भरती होऊन गावातनं बाहेर गेला पाहिजे. म्हणजे माझ्या आणि शेतली मधला लई मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. म्हणजे त्यानं काय केलं आता? अरे त्याचं जेडीचं लग्न होत नाही किंवा तो आर्मीत भरती होत नाही तर मामी काय आपलं काम करायला असं दिसत नाही. आणि तो आजा काय जेडी संगत लग्न करेल हे बी दिसत नाही. मग राहिला ऑप्शन काय? भरतीचा. हो, पण त्याला आपण भरती करू शकत नाही. आर्मीची जी प्रोसेस असते ना त्यानुसार सगळं करावं लागतं. आधीच प्रॉब्लेम कमी आहेत म्हणून का काय शीतल अजून प्रॉब्लेम करून ठेवती. ह्या सगळ्या गोंधळात काय सूचना झाले मला. मामीला खुश करावं तर शीतल चिडल ही भीती आहे आणि शीतलला खुश करावं तर ती मामी बिघडल ही दागदुख आहे. आणि आता हे सगळं चांगलं चालू असताना त्या आजामुळं काही ना काहीतरी होते. पण आता या सगळ्यात आपण काहीच करू शकत नाही ना. असं कसं? आजाचा अभ्यास घ्यायला त्याची प्रॅक्टिस घ्यायला माणसं ठेवा. काही करून आजा भरती झालाच पाहिजे. परीक्षेला कॉप्या पुरवा पाहिजे तर त्याला. भैया तुम्ही टेन्शन घेऊ नका. या टायमाला आजा भरती होणार आणि सगळं व्यवस्थित होणार. तसंच व्हायला पाहिजे. तसंच व्हायला पाहिजे. जा पाणी घेऊन जा. हा. मामा, हा मी जाऊन आलो जरा. बर. आजा, अभ्यास कसा सुरू आहे तुझा? चालू आहे की, रोज वाचन चाललंय. बर. काय अडचण नाही ना? नाही नाही, काय नाही. रानातली काय कामं असतील तर मी करतो, तू अभ्यासाकडे लक्ष दे. अभ्यास तर चालूच आहे, पण रानातली सगळी कामं संपली. बांधाचं गवत काढलं. अरे वाटत लय अडचण झाली होती. एखादं जनावर निघायचं त्यातून म्हणून सगळा बांधच साफ केलाय. आणि हो, वाईस घेवडा बी तोडून आणलाय. अरे कशाला इतकी कामं करत बसायची? मला सांगायचं ना, मी केली असती. कशाला? मी आहे की. अरे तसं नाही, तुझा अभ्यास आहे म्हणून म्हणलं. मला सांगितलं असते तर मी केली असती की. अरे अभ्यास करून कंटाळा आला की जरा चक्कर मारून येतो ना रानात. तेव्हा सगळी कामं संपून टाकली. बर. काय खाल्लंयस का? बाय.